नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या यश अँड मॉम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण एक वाटी पोहे वापरून खूप मस्त अशी रेसिपी बनवतोय, जी की पौष्टिक तर आहेच पण झटपट होणारी सुद्धा आहे। एकदा का तुम्ही ही रेसिपी बनवून पाहिली तर नेहमीचा पोहे उपमा वगैरे सर्व काही तुम्ही विसरून जाल आणि ही रेसिपी नक्कीच बनवून खाल, एवढी भन्नाट आणि टेस्टी आहे। तर त्यासाठी करायचे काय बघा, आपल्याला इथे कांदे आणि टोमॅटो घ्यायचे। आता जितक्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला बनवायचं आहे तितकं आपल्याला इथे प्रमाण घ्यायचं आहे। तर सुरुवातीला एक कांदा एक टोमॅटो इथे आपण कट करून घेतोय आणि 1 कप पोहे लागणार आहेत। तर आता चॅनलवरती अजूनही कोणी नवीन असेल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर असे छान छान साधे सोपे व्हिडिओज रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यश अँड मॉम चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक मात्र जरूर करा। तर इथे पहा, कांदा अगदी बारीक कट करून घेतला आणि सोबतच टोमॅटोसुद्धा आपल्याला एक कट करून घ्यायचं आहे अगदी बारीक। त्याच्यानंतर काही मिरच्या घेतल्यात पहा, थोडंसं चटपटीतच आपल्याला बनवायचं आहे, त्याच्यामुळे इथे 4 ते 5 मी मिरच्या बारीक कट करून घेतला। त्याच्यानंतर भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर कट करून घेतली आहे पहा। आता हे सर्व कट केलेलं साहित्य बाजूला ठेवून घेऊया आणि एक मोठा बाउल घेऊया किंवा एखादं मोठं भांडं तुम्ही घेऊ शकता। त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप इतके पोहे निवडून छान असे चाळून घ्यायचे आहेत पहा। तर आता इथे मी 1 कपाच्या मापाने तुम्हाला सर्व काही प्रमाण सांगणार आहे। वाटी असेल तर वाटी सेट करू शकता तुम्ही। आता आपण इथे पोहे घेतले 1 कप। आता हे पोहे पहा आपल्याला छान असे भिजवून घ्यायचे सुरुवातीला। तर आता स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे, त्यासाठी सुरुवातीला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि नंतर मग थोडं टायमासाठी भिजत घालूया। तर काही कचरा वगैरे असेल तर भरपूर प्रमाणामध्ये तो निघून जातो। तर इथे अगदी स्वच्छ पाणी घालून तो अगदी थोडंसं वरती पहा पाणी मी ठेवलेलं आहे। इतकं पाणी ठेवलं, एक 10 मिनिटासाठी फक्त आपल्याला हे भिजत ठेवायचे पोहे, म्हणजे अगदी छान असे मऊसूत होतात आणि मस्त भिजतात सुद्धा। तर आता एक छोटंसं चटणी बनवून घेऊया, जी चटपटीत आहे खायला सुद्धा आणि थोडीशी वेगळ्या चवीची आहे। तर त्यासाठी पहा इथे साहित्य मी दाखवलं। मिक्सरचा भांडा घेतला, त्याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घालून घेतले। तर ओलं खोबरं असेल तर जरूर वापरा, ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता। मिरच्या घातल्या 3 ते 4, त्याच्यानंतर आल्याचा तुकडा, लसूण घातला आहे, लसूण पाकळ्या 3-4 घातलेल्या आहेत, मोठ्या आहेत। त्याच्यानंतर पहा त्याच्यामध्ये काही पुदिन्याची पानंसुद्धा, पुदिना होता म्हणून घालून घेतली, आवर्जून घाला असेल तर कोथिंबीर घातली आणि अर्धा लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे पहा। याच्याने ना चव अगदी भन्नाट येते, चटपटीत अशी मस्त अशी आंबट तिखट आणि गोड अशा चवीची चटणी आज आपण इथे बनवतोय। तर इथे लिंबू पिळून घेतला पहा आणि नंतर 1 चमचाभर इतकं याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। आता पाणी घालायचं आणि याची अगदी बारीक अशी स्मूथ अशी चटणी बनवून घेऊया मिक्सरमधून। पाणी घालून घेतलं, झाकण लावून लगेच आपण वाटून घेऊयात। तर इथे पहा अगदी छान अशी आपली हिरवीगार मस्त अशी चटणी तयार झालेली आहे। आता आपण ही चटणी एका बाउलमध्ये छोट्याशा काढून घेऊया किंवा वाटीमध्ये काढून घेऊया। तर इथे पहा ही चटणी काढून घेतली, चवीनुसार मीठ घालायचं आणि छान अशी चमचाने ढवळून घ्यायची, व्यवस्थित मीठ सर्व ठिकाणी लागलं जातं मग। तर पहा अगदी जवळूनसुद्धा दाखवते मी, खूप छान चटणीला कलर आलेला आहे। आता या चटणीसाठी एक खमंग फोडणी करूयात। तर त्यासाठी तेल कडकडीत गरम करून घेतलं, कडल्यामध्ये मोहरी घालायची, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही कढीपत्त्याची हिरवीगार पानं घातली आणि हिंग घालायचा 1/2 चमच इतका। मस्त अशी चर्रकन फोडणी या चटणीवरती बसली पाहिजे, जितका आवाज चर्र करून येईल ना तितकीच चटणीला चवसुद्धा तितकीच भारी येणार आहे बरं का। तर चटणी नेहमी अशी फोडणी अशी चर्र करून बसली पाहिजे, तेव्हाच चटणी खायला मजा येते। तर चटणी तयार झाली, साईडला ठेवून दिली, अगदी जवळून दाखवली चटणी, कलर पाहू शकता, मस्त चटणी झाली। आता लगेचच पुढची तयारी करून घेऊया। पोहेसुद्धा पहा इथे मस्त असे भिजलेत। आता या पोह्याला ना छान हातानेच कुस्करून घ्यायचं, म्हणजे अगदी छान असं स्मॅश करून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा, बारीक कट करून घेतलेला कांदा घालून घेतला, सोबतच काही कढीपत्त्याची पानंसुद्धा मी कट करून घेतली ती घातली, मिरची घालून घ्यायची भरपूर सारी म्हणजेच 3 ते 4 मिरच्या इथे घालून घेतलेत। जर लहान मुलं खात असतील ना थोडंसं मिरची वाटूनच घाला तुम्ही। त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट घातली, कोथिंबीर घातली, हळद घातलेली आहे पहा,
आणि एक चमचावर इतकं ओवा आपल्याला याच्यावरती चोळून घालायचं आहे हातावरती. छान स्वाद येतो. चवीनुसार मीठ घालायचं आणि नंतर पहा इथे काही पिठं घालते मी. त्याच्यामध्ये 2 चम्मच इतकं मी ज्वारीचं पीठ घातलं आहे आणि 2 चम्मच इतकं मी बेसन घातलेलं आहे. राहिलेलं पीठ आहे हे जे ते तांदळाचं पीठ घातलेलं आहे 2 चम्मच. सर्व पिठं 2-2 चम्मच घालून घेतलेत. थोडीशी मिरची पावडर घातली बघा, पाव चम्मच इतकी. मिरची जरी असेल तर थोडीशी मिरची पावडर घाला, छान टेस्ट येते चटपटीत. त्याच्यानंतर इथे पाणी पहा, मी 1 कप घेतलं होतं तर पाणी अर्धा कप वापरलेलं आहे आणि अर्धा कप पाणी शिल्लक राहिलेलं आहे. अर्धा कप वापरून या पद्धतीचं बॅटर तयार करून घेतलं. आता पहा इथे मी आज ह्युमन हायड्रोचा कास्ट आयर्न तवा वापरते हे बनवण्यासाठी. तर तेल लावून घेतलं तव्याला. ते तवा अगदी छान कडकडीत गरम करून घ्यायचा. तेल लावून घेतलं की त्याच्यावरती चमच्याने किंवा पळीने बॅटर घालून घ्यायचं आणि हातानेच पहा या पद्धतीनं छान असं आपण धपाटी वगैरे कशी करतो ना त्या पद्धतीनं अगदी थापून घ्यायचं हातानेच. इथे ते आपल्याला ना याच्यासोबत ना हा लाकडी स्पॅच्युलासुद्धा दिला जातो पहा. तर हा कास्ट आयर्नचा तवा ना खरंच खूप भारी आहे वापरायला. याच्यासोबत म्हणजे ह्याच्यावरती तुम्ही चपाती, भाकरी, अगदी उत्तापे, डोसे काहीही करू शकतात. चिले, धिरडे खूप मस्त होतात. हा एकच तवा मस्त आहे सर्व गोष्टींसाठी. तर पहिल्या आणि मेन म्हणजे हा ह्युमन हायड्रोचा तवा सीझनिंग केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायची काही गरज नाही. अगदी व्यवस्थित अगदी कधीही तुम्ही काढून वापरू शकता. मस्त असं हा 20-20 वर्ष तवा टिकतो. इथे पाहू शकता मस्त असे कलर छान आलेले आहे आणि हे मस्त आपण इथे चिले, धिरडे म्हणू शकता तुम्ही बनवून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने दुसरासुद्धा तेल लावून मस्त पहा घालून घेतला आणि व्यवस्थित असा मध्यम आचेवरती खरपूस रंगावरती आणि मस्त कलर येईपर्यंत दोन्ही बाजूनी अलटपलट करून शेकून घ्यायचा. जर तुम्हाला हा तवा ऑर्डर करायचा असेल ना तर नक्की याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन ठेवते. तुम्ही तिथून ऑर्डर करू शकतात. आणि विशेष म्हणजे कास्ट आयर्न आहे. शेवटी आयर्न हे आपल्याला बऱ्याच वेळा आयर्न डिफिशियन्सी असते. त्याच्यामुळे नक्कीच चपाती वगैरे नेहमी जी आपण याच्यावरती बनवून खाल्ली ना तरीही खरंच आयर्नची कमतरता भासणार नाही. तर इथे सर्व आपण बघा धिरडे, चिले बनवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीनं अगदी छान मस्त कुरकुरीत झालेत बघा. अगदी जवळून दाखवते. चटणी चटपटीत आहे सोबत खाण्यासाठी. तर तुम्ही अशा पद्धतीचा नाश्ता कधी बनवून पाहिला आहे का याआधी मला नक्की कमेंट करून सांगा. आपला आजचा नाश्ता ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल चटपटीत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपली रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर इथे पहा आता अगदी जवळून दाखवते. खायला खूप भारी लागतं, खूप टेस्टी, अगदी चव मस्त येते चटपटी चटणीसोबत. या चटणीसोबत नक्की एकदा हे रेसिपी बनवून पहा. चटणी हीच बनवायची, खरंच खूप भारी लागते. तर पहा अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं एवढा मस्त हा टेस्टी नाश्ता तयार होतो आणि अगदी झटपट होतो. आवडली असेल रेसिपी तर नक्की सबस्क्राईब